यानंतर बातमी आणखीन एका वादाची आहे। प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं वाटण्यावरून मुंबईत वाद निर्माण झाला। पुस्तक देणाऱ्याच्या अंगावर पुस्तक फेकण्यात आलं। कस्तुरबा रुग्णालयात घडलेल्या या प्रकारावर माफी मागणार नसल्याची भूमिका परिचारकांनी घेतली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर परिचारकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। राजेंद्र कदम यांच्यावर अशा प्रकारे पुस्तक फेकण्यात आलं। कदम यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात प्रबोधनकार ठाकरेंचं देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं। मात्र परिचारिकांनी कदमांवर पुस्तक फेकलं आणि वादही घातला। नाही आवडण्याचा प्रश्नच नाही, याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय। रिटर्न ते आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकांना। इट्स ओके, नो प्रॉब्लेम। मला पण ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय? तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलं मग का दिलं तुम्ही आम्हाला ज्यांनी ते पुस्तक लिहिले त्यांनी पण तुम्ही ते आले का? प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक? नाही आले ना। मग तुम्ही का दिलं आम्हाला हे पुस्तक? आमच्या लोकांना हे गिफ्ट म्हणून का वाटलं? तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला? तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला? मी तुम्हाला भगवद्गीता देते, तुम्ही इथे बसून वाटणार ना? घेणार ना? तरी पण मी हे नाही घेणार, कारण की त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत। याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे। प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकांवर बंदी नसल्याचं राजेंद्र कदम यांनी परिचारिकांना सांगितलं होतं। तरीही परिचारिकांनी नाहक वाद घातल्याचं कदमांनी सांगितलं। मग माझ्यावरती श्रीजा सावंत यांनी माझ्या बरोबर आर्ग्यू करत धार्मिक आमच्या भावना दुखावल्या। आमच्या धर्माबद्दल घाणेरडं याच्यामध्ये लिहिलेलं आहे, असं कधीच कुठं आम्ही बघितलेलं नाही आहे। हे घाणेरडे विचार आहेत आणि असं ते माझ्यावरती आरोप करत होते। वाद घालणाऱ्या परिचारिकांनी माफी मागण्यास नकार दिला होता। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर परिचारिकांनी दिलगिरी व्यक्त केली। प्रबोधनकारांचं पुस्तक मागे होतं, ते फेकलं नाही असं पेडणेकरांनी सांगितलं। कदमांच्या मागे कोण आका आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक हे मागे होतं आणि कोणीही पुस्तक झिडकारली नाही, फक्त नाकारली। फेकून देणं आणि नाकारणं याच्यात फरक आहे। त्या ह्याच्यामध्ये एक लिफाफा होता, तो पडला। आता ते व्हिडिओ किती सत्य किती असत्य ते पोलीस आता काढतील शोध। बाळासाहेबांच्यामुळे आज आम्ही इथे ताठमानेने काम करतोय। मराठी वर्ग म्हणून आम्ही इथे खूप ताठमानेने काम करतोय। आमच्या ह्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे कोणाची जर मनं दुखावली असतील तर आम्ही मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। कस्तुरबा रुग्णालयात घडलेल्या प्रकारानं राजकीय वळण घेतलं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती, कारण 19 जून 1966 रोजी स्थापन झालेल्या शिवसेनेचं नाव प्रबोधनकार ठाकरेंनीच सुचवलं होतं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वाचे नेते असलेले केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जात होते। प्रखर समाज सुधारक आणि विचारवंत असल्यानं त्यांना प्रबोधनकार म्हटलं जात होतं। देवळांचा धर्म, धर्माची देवळं, दगलबा शिवाजी, भिक्षुकीशाहीचे बंड, कोंदडाचा टणकार, कुमारिकांचे शाप ही पुस्तकं आणि माझी जीवनगाथा हे प्रबोधनकारांचं आत्मचरित्र प्रचंड गाजलं। खरा ब्राह्मण आणि टाकलेले पोर या नाटकांनी तर सामाजिक अभिसरण घडवलं होतं। आद्य समाज सुधारक असणाऱ्या प्रबोधनकारांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मनसेनं घेतली। प्रबोधनकार त्यांना माहिती आहेत नाही माहिती आहेत मला माहीत नाही, पण हिंदुत्व विरोधी म्हणून त्यांचं पुस्तक जर फेकून मारत असेल तर मला असं वाटतं अशा लोकांची किती कीव करावी। प्रबोधनकार ठाकरेंच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्यामुळे शिंदेची शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अशा अनेक पुस्तकं आहेत जे समाज उपयोगी असतात, समाज सुधारकांचे असतात, ज्यांचा त्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा व्ह्यू असतो, वेगळा असतो। म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा त्याच्यात काय लिहिलं ते वाचणं आपल्याला गरजेचं आहे। हा प्रबोधनकारांचा अपमान नसून हा महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा अपमान आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी या निमित्तानं विनंती करतो की परिचारिकेचं तात्काळ निलंबन करून तिच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी पुस्तक वाचण्यावर भर दिला, तर किशोरी पेडणेकरांनीही प्रमोद कदमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे प्रकरण जास्त तापणार नाही याची काळजी घेतली। त्यामुळे पुस्तकाच्या वादावर पडदा पडला। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।